राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर वाहन तपासणी दरम्यान नियमबाह्य 2 लोबेड ट्रेलरवर आरटीओ अधिकाऱ्यांनी कारवाई केली। मात्र ही कारवाई चालक आणि वाहन मालकांना न रुचल्याने त्यांनी थेट आरटीओ अधिकाऱ्यालाच धमकी दिली। गोंदिया आरटीओ कार्यालयातील वाहन निरीक्षक विनय गांगुर्डे यांनी नागपूरकडून रायपूरकडे जाणाऱ्या 2 ट्रेलर NL01 AG 4599 आणि NL01 AF 8459 थांबवून तपासणी केली। वाहन नियमापेक्षा जास्त रुंद आणि लांब असल्याने त्यांनी दंड आकारला। यानंतर चालक राजेश प्रजापती आणि हरिशंकर अहिरवार यांनी फोनवर अधिकाऱ्याला धमकी दिली। आमचे मालक प्रशांत जाधव तुम्हाला सोडणार नाहीत, खोट्या प्रकरणात अडकवू अशी धमकी देत आरटीओ अधिकाऱ्याला धाक दाखवण्याचा प्रयत्न केला। गांगुर्डे यांनी तत्काळ देवरी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली असून चालक आणि मालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे। दरम्यान संबंधित ट्रेलर नागालँड मध्ये नोंदणीकृत असून महाराष्ट्रातील महसूल बुडविण्याचं प्रकरणही उघड झालं आहे। गांगुर्डे यांनी या वाहनांच्या नोंदणी रद्द करण्यासाठी परिवहन आयुक्तांकडे ऑनलाईन तक्रार केली आहे। आता प्रश्न असा आहे, रस्ता सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या या नियमबाह्य ट्रेलरवर आरटीओ विभाग खरोखर कठोर कारवाई करणार का, की दबंग ट्रान्सपोर्टवर पुन्हा मेहरबानी दाखवली जाणार? सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया।